भक्तांनो, तुमच्या मनात दडलेलं दुःख आज हलकं होणार आहे. कृपया आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ मनापासून नक्कीच ऐका. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी असा तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर देत राहतील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील ते दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम आपलं असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना, तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील, आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो किंवा सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधी सोडत नाही
आणि सोडणारही नाही. म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी, आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि होणार सुद्धा नाही, कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्याच नसतात. म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि ते कदर करत असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल, फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची आहेत आणि निर्मळ कर्म ही करत राहायची आहेत. म्हणून जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुम्ही सहनशक्ती संपते ना तिथे आम्ही असू ना, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि वचन देत आहेत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे, ए समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, आणि माझ्यावर दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ, आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा नक्कीच दे. म्हणून क्षण सुखाचे आणि 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे असं चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळी होतील, त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी, आणि दाखवेल आणि दाखवत राहील, कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्की स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत अजिबात नाही. सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्कीच सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात सुद्धा. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत जो टाकतो ना, त्याची अडचणी ना कधीच संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. हे म्हणा, तो कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत हे मलाही ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि जे टेन्शन घेऊन तरी काय करणार आहे. म्हणून आपण
आज जे आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला शिका. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील. आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी ही खूप महत्त्वाचे आपल्या शिक्षक आहेत आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढं पुढं चालत राहायचं आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढं पुढं ठेवाल तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही. हे नक्कीच वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. आणि स्वामी ते आपल्याला तसंही म्हणत आहेत की बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट ही जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. म्हणून प्रत्येकाला क्षमा करत जा. कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर तुम्ही विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआप शांत होऊन जातात आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे. नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधली कमतरता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते. म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही. म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो आणि जे आपण व्यवहार करतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाही तर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यावर लोक नशिबाकडे बोट दाखवत असतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि आयुष्यात कोणतीच गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल लिहिलं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो. तेव्हा जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि आदी खर्च. आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला कधीही दुःखाची झळ बसू देणार नाही व यात कसलाही आधी खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहे. म्हणून सुख फक्त समाधानात आहे आणि समाधान तुम्हाला असेल तर तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. म्हणून आयुष्य न्याय करत नाही. म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार करत असतो आणि तसंच आपण सर्वनाश ओढवून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्की असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची नक्कीच हिंमत ठेवत असतात. म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी मात्र ठेवा. म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाही. आणि आपल्यावरून जीव ओवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमीपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही दिलं पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं
ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी नक्कीच असते. कोणतंच नातं कधीच स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळचीच मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्कीच जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेता वेगळ्या गोष्टी काही करत नाही, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी उभे आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं आणि तर आयुष्यात तर त्रासच सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं आणि ते टिकवून ठेवणं हे कठीण नक्कीच असतं. कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करणाऱ्याची धमक प्रत्येकात नसते आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो. कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असावं आणि स्वाभिमान नक्कीच आपल्याजवळ ठेवला पाहिजे कारण तोही गरजेचाच असतो. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच एकदा प्रयत्न आपण करून बघितले पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेनी मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत सुद्धा असतो. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि बहर म्हणून बहरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तरं शोधून सापडत नाहीत, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं पण करणं त्याहीपेक्षा कठीण मात्र असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यात पाहिजे आणि तो माणूस कमवायला नक्कीच आपल्याला चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाहीत आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांनी साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पदतीलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या. आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जाईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि अनुभव प्रत्येकाला येत मात्र नक्कीच असतो. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं. आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजावण्यात हरकत काय आहे आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे.
आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणितं मात्र नक्की समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत आहे. आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचा पेच सोडणार नाही तो कोण. म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो आणि क्षणात सारी समीकरणांचं कोलमडतात. मग जुळून आलेली गणितं पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण. उत्तर ज्यांची आधीच ठरलेली आहे. शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही आणि तो घेऊन जाऊही शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय आणि चांगलं वागायचंय, एवढंच फक्त तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आयुष्यात मित्रांनो, अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं आणि अपयश टकू शकतं तू नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. माणसाने अहंकारी असू नये, पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्वाचा ठरत असतो आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं आणि ते अपेक्षाही त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात आणि जी थांबत नाही ते आपल्यासाठी आलेच नसतात. एवढं फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असणं, यात केवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आणि ती आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळत असतं. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे फक्त आपल्याला समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हतबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण कुणी करतच नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटापट माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावा, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्की सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आत्ता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणीही तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको, हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा आणि त्या आरशात आपण कसे आहोत हेही आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, ताणायचं की सोडायचं हे तूच ठरव. प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तू ठरव. साथ तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तूच ठरव. त्रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायची की दाखवायचे हे तूच ठरव. द्वेष तुझा, राग तुझा, ठेवायचा की गिळायचा हे तूच ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आधार देणं चुकीचं नसतं. ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं. ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये आणि ती झाली तर मग आपल्याला नक्कीच आपल्याला संकटांना सामोरे जावं लागतं. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले जरी सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार हे आपल्याला नक्कीच समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील,
तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हारू नको. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे, म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द झाले अधीर होते, म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या, उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आघात कधीच झालेच नसते. शब्द जर दुःख, वेदना, यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधीच आलेच नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हेही तितकंच खरे आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असूही शकते आणि नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार असले पाहिजे आणि तुम्हीच त्यासाठी जबाबदारही असता. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्की सामोरेही जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही आणि तो प्रयत्नच करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव उलगडत जातो आणि तो माणूस आपल्या लक्षात येत जातो आणि त्या माणसाचा स्वभावही त्याप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशीही असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी आणि मन मात्र नक्कीच स्ट्रॉंग असलं की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्वाचा असतो आणि तो विचार आपण चांगल्या पद्धतीने करायचा आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐनवेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. हे तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या मनाला नक्कीच आपण रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्की स्वीकारू शकू आणि चुकीची माणसं दूर आपण ढकलू शकू. ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाही. म्हणून किती उन्हाळे बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखल तुडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो. किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कडाक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती ओढात आणायची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी आयुष्यात मात्र पडत नाही. त्याला सर्व काही मिळत असतं आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो म्हणजे सुखात आहे असे नाही, हसलो म्हणजे दुखले नव्हते असे नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे, म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही. म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही. तो दुःखातही असू शकतो आणि त्यामागे भरपूर कारणेही असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलताच येत नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असा नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नसतो की प्रतिकार तो करू शकत नाही. तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही. आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील तू फक्त लढायला शिक, वार होत राहतील तू परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक, कोडी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक. आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस कितीही आत्मकेंद्रीय असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाती कायम मोठीच असतात आणि आयुष्यात सगळ्या गोष्टींना पर्यंत पर्याय असतो, पण लोकांना कठीण पर्याय नको असतो आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाही, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात
हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं, सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाटेंनी पुढे, पण मला मात्र माझी वाट स्वतः निर्माण करायची आहे. रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच पणाला लावत असता आणि नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे, सरले कैक उन्हाळे, सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि असे आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्यांचा विचार आपण या आयुष्यामध्ये केला पाहिजे. कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. शिकत राहा, टिकत राहा, यश नक्की सापडेल. 2 गोष्टी कायम लक्षात ठेव. 1, कधीही शिकणं थांबवू नको आणि 2, कधीही चालणं थांबवू नको. या दोघांमध्ये लपलेलं आहे सगळं यश. अडचणी येतील, चुका होतील, अपमान सहन करावा लागेल, पण जो शिकतो तो आणि तो टिकतो, त्याच्यासमोर कोणताही अडथळा फार काळ उभा राहू शकत नाही. एवढं फक्त तू लक्षात ठेवायला हवं. म्हणून आपण जेव्हा चुका करतो तेव्हाच आपण शिकत असतो आणि तेही मनापासून शिकत असतो. म्हणून चुका करत राहा आणि शिकत राहा आणि जीवनामध्ये पुढे जात राहा. स्वामी तेव्हाच तुला मदत नक्कीच करतील आणि स्वामींवर विश्वास ठेवत राहा. श्री स्वामी सांगतात, क्षमा ही एकच गोष्ट अशी या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. आणि क्षमा केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. आणि अडचणीवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण. हे संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून आपल्या मनामध्ये नक्की स्वामींचा वास असला पाहिजे आणि स्वामींचं नामस्मरण आपण नक्कीच करत राहिलं पाहिजे. मित्रांनो, स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ म्हणतात, काही गोष्टी या कष्टासाध्य असतात आणि काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायचे असतात. पूर्ण प्रेमाने व क्षमतेने आपले कार्य व सद्धर्म हे केल्यानंतर बाकी सर्व त्या नियत्यांवर सोपवावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने आपण भोगावे. आणि यातूनच खरे समाधान आपल्या जीवनात हे लाभत असते आणि तेच आपले समाधानही आहे. म्हणून मित्रांनो, कधी स्वामींची भक्ती सोडू नका आणि कधी कोण तुम्हाला काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या 3 गोष्टी नक्कीच जाणतो. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. या 3 गोष्टी ज्याला माहिती असतात ना, तोच आपला खरा सखा असतो, तोच मित्र आणि तोच आपला प्रियकर असतो. म्हणून चूक ही चुकूनच होते. ते कितीही खरं असले तरी काही चुका या अशा असतात ज्यांची शिक्षा ही आयुष्यभर भोगावी लागते. चर्चा आणि आरोप हे नेहमी यशस्वी होणाऱ्या व्यक्तीच्याच नशिबात असतात आणि तुमच्या विजयाची चाहूल तुमच्यापेक्षा तुमच्या विरोधकांना पहिल्यांदा लागते. आणि त्यामुळे जग काय म्हणतं यापेक्षा आपलं अंतर्मन काय म्हणतं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याकडेच आपण लक्षही दिलं पाहिजे. म्हणून आपलं जे अंतर्मन म्हणत असेल तीच गोष्ट खरी असते आणि तेच आपल्याला अंतर्मन काहीतरी सांगत असतं. म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही नक्कीच ऐकत चला. म्हणून दुसऱ्या ताटातले हिसकावून घेण्यात छान नाही तर कोणाला आपल्या ताटातले देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की ही आहे की हिसकावून घेणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही. त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून फक्त स्वामींच्या वचनावर भरोसा ठेवून आपण जीवनामध्ये प्रगती करत राहायचं आहे. आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी आपला विश्वासघातही कधी करीत नाही. म्हणून स्वामींना पदार्थांमध्ये भरपूर गोष्टी आवडतात, जसे पुरणपोळी, बेसनाचे लाडू. नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर त्यांना ते खाऊ घाला, म्हणजे ते प्रसन्न तुमच्यावर होतील. आणि असं काही नाही की तुम्ही खाऊ घातलं नाही तर प्रसन्न होणार नाही. स्वामी हे खूप निर्मळ मनाचे आहेत. ते प्रत्येकाला आशीर्वाद देतात, पण तुम्ही तुमच्या मनाने अशी सेवा स्वामींची करू शकता. बाळा, कोण कसं वागतो याची चिंता तू करू नकोस, असे स्वामी म्हणत आहेत. कारण जो तो त्यांच्या स्वभावानुसार वागणार. तू लक्ष ठेवू नकोस, कारण अशा लोकांना समजवण्यात काही अर्थ नाही. तू पाठीमागे राहशील अशा लोकांना समजवता आणि तू स्वतःची तुलना दुसऱ्यांची करू नकोस. तसं केलंस तर तू स्वतःचा अपमान करतो असं होईल. आणि तू निश्चित पुढे जा
आम्ही आहोत तुझ्या पाठी आणि तुझे तू कर्म नीट करत जा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला समजवत आहे आणि आपल्याला सांगत सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, स्वामींवरच फक्त विश्वास ठेवा आणि भरोसा पूर्णपणे ठेवा. आणि स्वामी सांगतात, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. आणि विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण फक्त सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता फक्त दाखवत जायचं. आणि आपली क्षमता ही स्वामींना माहिती आहे आणि ते त्याच प्रकारे आपल्याला तेवढाच त्रास देतील. आणि आपल्या नशिबात जेवढं असेल तेवढाच आपल्याला त्रास हा कर्माप्रमाणे होणारच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्की सुंदरही बनवू शकतो. म्हणून स्वामी म्हणतायत की जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय, जे होतंय तेही चांगल्यासाठीच होतंय आणि जे होणार आहे ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून तुम्ही त्याचं कधीही टेन्शन घेऊ नका आणि मनाला तुम्ही दुखावू नका. तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझेच कर्म तुला मारतील सुद्धा. म्हणून तुझे कर्म तू कसे करायचे हे तुलाच ठरवायचं आहे आणि ते कर्म आपण चांगले केले तर नक्कीच आपल्यासोबत सुद्धा नक्कीच चांगलं होईल. म्हणून मृत्यूनंतरचं कडू सत्य आहे, पत्नी दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, पुत्र अगदी दारापर्यंत. फक्त आणि फक्त कर्म हे मोक्षापर्यंत आपल्या येतात. म्हणून गंगेवर गर्दी असं जमत नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे कर्म हे माहिती असतात आणि ती कर्म आपल्याला फेडायला लागणारच आहेत. म्हणून जीवन ही एक यात्रा आहे आणि ज्याचा अंतिम गंतव्यस्थान नाही, फक्त प्रवास हा महत्वाचा आहे. आणि तो प्रवास आपण अगदी आनंदाने पार पाडायचा आहे आणि आनंदाने करायचा सुद्धा आहे. म्हणून ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? आणि जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार आणि त्यापेक्षा अधिक काहीच नाही मिळणार. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी भरपूर काही देतील, फक्त स्वामींच्या भक्तीत असावं लागतं. वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते, या 2 वाक्यात नक्कीच भरपूर मोठा अर्थ दडून बसलेला आहे. म्हणून वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे आणि जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात चांगल्या दिशेला जाणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस योग्य रस्त्याने जाणे योग्य नसतं. म्हणून आपण कधी कधी दुसऱ्या रस्त्याने सुद्धा जायला हवं आणि प्रत्येक रस्त्याचा अनुभव आपल्याला नक्कीच जीवनात घ्यायला हवा. म्हणून तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहित जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी तो उभा राहणार आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. काहींना घर सोडताच मिळालेलं सर्व काही, काही लढत राहिले आयुष्यभर तरी मिळालं नाही काही. म्हणून मित्रांनो, आपलं घर सोडणं सुद्धा आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते खूप दुःखदायक सुद्धा असतं. म्हणून जेव्हा जबाबदारीच्या तळ्यात पडाल तेव्हा पोहायला आपोआप आपण शिकून जाल आणि तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला काय गोष्टी मिळत होत्या आणि आपण किती छान राहत होतो. म्हणून ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ नेहमी समजत असतात. म्हणून देणारा देत असतो, घेणारा घेत असतो. काय चांगलं काय वाईट तो सर्व काही पाहत असतो आणि ते फक्त आपल्याला नक्कीच बघत राहायचंय आणि स्वामींची भक्ती करायची. माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच पुष्कळसे सुख दुःख अवलंबून असते. म्हणून मागच्या आठवणी काढत बसू नका, फक्त पुढचा विचार करा. जाणीव असल्याशिवाय माणसाला मायेचा झरा फुटत नाही, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुला घडवायचं तसं घडव विठ्ठला, या मोहाच्या जाळ्यातून सोडव विठ्ठला. आणि हा मोहाचं जाळं खूप मोठं आहे, यातून तुम्ही गुंतागुंतीचा खेळ खेळाल आणि एक दिवस हा नक्कीच जीवन सोडून तुम्हाला जायचंय आणि प्रत्येकालाच जायचंय. म्हणून आनंदाने जगायचं आणि आनंदाने आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणी नाही मिळालं म्हणून नशिबाला कोसायचं नसतं. मी अनुभवलंय, काहींना मिळून सुद्धा काही मिळत नसतं. आणि कधी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाला चमकवण्यासाठी दुसऱ्याला झिजावं लागतं. काही मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काही सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा आधी हरावं लागतं. वर्तमानात रमायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आणि आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज नक्कीच मरावं लागतं. म्हणून तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे माहिती आहे का? तुला सिद्ध करायचं आहे आणि मला फक्त समजून सांगायचं आहे, बस एवढाच फरक असतो. म्हणून मित्रांनो, थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि आयुष्य आहे इथं मरायचं नसतं,
फक्त जगत राहायचं असतं आणि हा काळ आपल्यासाठी आला आहे आणि तो आपल्याला निभवायचा आहे याच्यावरच फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. म्हणून चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात आणि केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही मात्र जीवनात ही विसरायची नसतात. म्हणून नाती ही इलेक्ट्रिक करंट सारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय करून टाकतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र आपल्यात दिसत असते. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक मात्र नक्कीच असते. म्हणून यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. आणि ते प्रयत्न तुम्ही केले तर नक्कीच जीवनात तुम्ही यशस्वी होणार सुद्धा आहेत. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं कधीच बदलत नाही. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्यांच्या हातात नक्कीच असतं. म्हणून न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा झुकत असतं. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान मात्र कधी भागत नसते. म्हणून आपल्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच भरपूर असावी आणि आपल्याला त्यात समाधान मानलं नक्कीच पाहिजे. म्हणून आयुष्य हा एक मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला यश आणि अपयश या दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. मग तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने तुम्ही गाठली पाहिजे आणि यश हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदा जन्मतात आणि एकदाच ती मरत असतात. म्हणून जिद्द पण अशी ठेवा की जी नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळाल्या पाहिजेत. आणि सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे आणि लागते. त्या कारण या जगात नुसत्या डरकाळीला महत्व कधीच नसते. म्हणून मित्रांनो, एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता, पण आनंदाची ही तशीच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार आणि आनंद हा वाटल्याने कमीत कमी कधीच होत नसतो, तो नेहमी वाढत असतो. आणि तुम्हालाही सर्व लोकांना खुश ठेवायचे असेल तर तुम्हाला आनंद वाटत राहावा लागेल. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तो शांत असतो आणि स्थिर असतो. म्हणून वेळ तुमची आहे, हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला जीवनात चांगल्या गोष्टी करायच्या आहे किंवा मग तुम्हाला असंच जीवन तुमचं व्यर्थ घालायचंय. जीवनात अडचणी त्यांना देतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जे जबाबदारी स्वीकारणारे कधीही हरत नसतात. एकतर जिंकतात किंवा मग ते जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकत देखील असतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणी हरत नसतं, प्रत्येक जण जिंकत असतं आणि प्रत्येक जण इथे जिंकायला सुद्धा आलंय. म्हणून तुम्ही कोणाशी कम्पेअर करू नका. आपण आपलं जगायला शिका आणि टेन्शन नका घेऊ. दुसरं दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन आपोआप कमी व्हायला चालू होतं आणि आपल्याला टेन्शन कोणत्याच गोष्टीचं यायला नको. कारण आपल्या पाठीमागे एवढी चांगली लोक असताना सुद्धा आपण कशाला टेन्शन घ्यायचं. म्हणून जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा. नक्कीच तुम्ही खूप मोठे व्हाल आणि तुम्हाला नक्कीच मोठा विजय मिळेल असे मी भगवंताकडे मागतो. आणि तुमच्या पाठीमागे सदा स्वामी समर्थांचा हात राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझी. म्हणून कमजोर लोक बदला घेतात, शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक हे दुर्लक्ष करत असतात. म्हणून स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच अजिबात मिळणार नाही. म्हणून आपला वेळ आपल्या स्वतःमध्ये घालवायला शिका आणि आपलं मन हे चांगलं मोकळं राहायला शिका. समजा ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना त्या दिवशी सगळे लोक तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला विचारतील, हे तू नक्कीच करून दाखवलाय. म्हणून यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट अजिबात त्यांना दिसत नसतात. म्हणून जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी लक्ष दुर्लक्ष करून फक्त आपण जीवन जगायचं असतं. म्हणून कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करीत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न ते मात्र नक्कीच मनापासून करत असतात. म्हणून तुम्ही जर तेव्हा परत प्रयत्न करण्यासाठी उभे राहता जेव्हा सर्व संपलेलं असतं, तर निश्चितच तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता आणि काहीतरी मोठं करण्यासाठी तुम्ही आयुष्यात नक्कीच आलेले आहात. म्हणून लोखंडाला फक्त त्याचा गंज मारू शकतो आणि नष्ट करू शकतो
आणि त्याचप्रमाणे माणसाला कोणी नाही तर त्याची मानसिकता नष्ट करू शकते. म्हणून तुम्ही कसं विचार करताना याच्यावर तुमचं जीवन हे पूर्णपणे अवलंबून असतं आणि ते जीवन तुम्ही विचार करण्यावरच तसंही घडत असतं. म्हणून तुम्ही विचार नेहमी चांगले केले पाहिजे. आणि जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात आणि तीच लोक पुढेही जात असतात. म्हणून कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंत अशक्यच असते आणि ते अशक्यच आपल्याला वाटत असते, पण एकदा मिळून गेली की आपल्याला नक्कीच ती मिळवण्यासाठी परत झटावं लागत नाही, कारण तेवढा आपला अनुभव खूप मोठा वाढत जात असतो. म्हणून कोणतेही ध्येय हे पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. म्हणून नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. म्हणून तुमच्याकडे नक्कीच नियोजन असायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल आणि नक्कीच तुम्ही जीवनामध्ये ते गोष्ट करू सुद्धा शकता. म्हणून थांबू नका. वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि ती वेळ तुमची अशी बदलेल की तुम्हाला परत समोर हात पसरण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणून माझं भविष्यही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे, असं तुम्ही स्वतःला म्हणलं पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी मोठे प्रयत्न सुद्धा केलेले पाहिजे. म्हणून ध्येय खूप महत्त्वाचे असतात, यावर माझा विश्वास नक्कीच आहे. आणि जोपर्यंत समोरचं उद्दिष्ट नसतं तोपर्यंत त्यावर लक्ष केंद्रित करणं हे मनाला शक्य नसतं. परंतु ध्येयाचा उद्देश अंतिम लक्ष प्राप्ती नाही तर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि तुम्हाला दिशा देणं हा असतो. म्हणून ध्येयाबाबत विचार करताना तुम्ही पुढील मुद्दे लक्षात ठेवा. सहज फोकस करता येईल इतकं ध्येय स्पष्ट असावं. ध्येय हे प्राप्त करता येण्याजोगं अर्थात आवाक्यातलं असावं. ध्येय हे जीवन बदलण्यासाठी उपयुक्त मात्र नक्कीच असावं. म्हणून जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटाची ताकद ही कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःचं भविष्य आपल्या हातांच्या रेषामध्ये शोधत असतो. म्हणून आपण कधीही आपलं भविष्य आपल्या हाताच्या रेषामध्ये शोधू नये. आपण फक्त विश्वास ठेवावा आणि काम करत राहावे. आणि प्रॉपर नक्कीच तुम्ही प्लॅनिंगने काम जीवनात नक्कीच केलं पाहिजे. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल आणि मग तुम्हाला नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे. आणि मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घ्यायला शिका. आणि उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख नक्कीच सांगतील. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. वाटेत खूप ससे आडवे येतील, त्यांना हरवण्याची हिंमत मात्र तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि कधीही हार मानू नका. शेवटपर्यंत लढत राहा आणि कदाचित शेवटी विजय हा आपला पण असू शकतो आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे, यावर फक्त तुमचा ठाम विश्वास असायला हवा. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाम कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबात असतात, म्हणून कोणाच्याही नशिबात या गोष्टी नसतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्याला बोलून जाणार आहे आणि त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि आपण फक्त चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचंय. बघा तुमचं आयुष्य किती अनमोल होऊन जाईल आणि किती जीवन तुमचं सुखकर होऊन जाईल. म्हणून आलेले अपयश विसरा आणि येणाऱ्या यशावर लक्ष फक्त तुम्ही केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीण होत असते. म्हणून नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे आणि तुम्हालाच सर्व काही त्यांनी मानलं पाहिजे. म्हणून किंमत त्यांची करा जो पाठीमागे तुमची किंमत ठेवतो आणि तुम्हाला किंमत देत असतो, कारण तशी व्यक्ती भेटायला नशीबच लागत असतं. म्हणून कोणासाठी वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कुणीही गृहीत धरावं इतकं स्वस्तही कधी आपण आयुष्यामध्ये होऊ नये. म्हणून आपण फक्त नेहमी चांगल्या लोकांना वेळ द्यायला शिका आणि चांगली लोक जमवायला शिका. जीवनामध्ये अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जो इतर माणसांबद्दल बोलतात आणि कोणाविषयी कशाही तक्रारी करतात. म्हणून माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरी त्यांची संपूर्ण ओळख ही वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. म्हणून कर्म फक्त आपली चांगलीच असायला हवी. म्हणून ज्या व्यक्ती नवीन नवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमवणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होत असतात. म्हणून इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील आणि इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहील. म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. म्हणून भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल,
पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर मात्र असतो. म्हणून संकट छोटे असो वा मोठे कोणालाच नको असते. मात्र अशा संकटामधूनही जे काही घडे घेतात आणि तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते आणि ते बीज नक्कीच मोठे होतही असते. म्हणून अडचणी आयुष्यात नाही तर मनात तुमच्या असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी मार्ग तुमच्या आपोआप निघत जातील आणि आपोआप तुम्हाला भरपूर काही गोष्टी या कळायला सुद्धा लागतील. म्हणून पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर मात्र तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका. कारण ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं नक्कीच जीवनात बदलत असतात आणि ते आपल्या विरुद्ध सुद्धा असून आपल्या बरोबरीने ते होत असतात. म्हणून आपण जे पेरतो ते घेतो. आपण सुद्धा स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहोत आणि म्हणून आपण त्याच्यावर विचार करायला हवा की आपण कसं वागावं आणि कसं आपण राहावं. म्हणून आपण जे विचार करता ते व्हाल आणि आपण स्वतःला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान नक्कीच होऊ शकतो. म्हणून सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग मात्र आयुष्यात करू नये. म्हणून उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत अजिबात तुम्ही थांबू नका. म्हणून शक्यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे आणि नक्कीच आपण पुढे पुढे जात राहायला हवे. म्हणून आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्य होतील आणि मोठमोठी कार्यांना आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो. म्हणून स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. म्हणून कधीच आपल्याला स्वतःला कमकुवत समजू नका. आपण सर्व काही आयुष्यामध्ये करू शकतो ज्याचा आपण विचार करू शकतो. म्हणून इतरांवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे नाही तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होते आणि शेवटी त्याचा नक्कीच लाभ आपल्याला होत असतो. म्हणून दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त ठरत असतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये नक्कीच मदत करायला हवी आणि माणुसकी आपल्या मनामध्ये जिवंत ठेवायला हवी. म्हणून आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि ती जिद्द असली तर नक्कीच आपण ते सिद्धही करून दाखवू. म्हणून जर आयुष्यात काही मिळवायचं असेल ना तर पद्धती बदला, ध्येय अजिबात बदलू नका. म्हणून किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवत असतो आणि किंमत ठेवत असतो त्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच शिकवलंही पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो आणि तो स्वभाव आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जात असतो आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्याविषयी लोकांमध्ये चांगल्या भावना निर्माण करत असतो. म्हणून तुमचा स्वभाव खूप चांगला असणे गरजेचे आहे. म्हणून आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं आहे. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे आणि तो नकली मुखवटा असल्यामुळे त्यांना कोणी नंतर भाव सुद्धा देत नाही. म्हणून पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो, पण हातावर पडला तर तो चमकतो आणि शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत आपण ठेवली पाहिजे आणि सोबत आपण भरपूर काही चांगल्या लोकांची केली तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा ना की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा नक्कीच जीवनामध्ये लागला पाहिजे. आणि फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. ज्या आपल्याला चिल्लर समजतात त्या आधीच भंगाराच्या भावात विकले गेलेले असतात. म्हणून कधीही सूड घेऊ नका. कुजलेले फळं स्वतःहूनच गळून पडत असतात. म्हणून पाठीमागे लागू नका. आकर्षित मात्र सगळ्यांना तुम्ही करा. सगळी माणसं तुमच्याजवळ नक्कीच येतील. म्हणून आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती सुद्धा बदलायला वेळ लागत नाही. म्हणून संयम ठेवा. लोकांना फसवणारा कधीच सुखी राहत नाही आणि डोळ्याने बघशील त्याची दुर्दशा आणि स्वामी त्यांचा बदला नक्कीच घेतील. आणि स्वामी जो तुमच्याविषयी वाईट विचार करत आहे ना आणि त्याला स्वामी कधीच सोडणार नाही, एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल. मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती असो, बदल हा घडलाच पाहिजे. नाव तर सगळेच लोक ठेवतात, पण ठेवलेल्या नावाचा नक्कीच तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि तो ब्रँड बनवायला जी ताकद लागते ती तुमच्या मनस्थितीत असायला हवी. म्हणून खरं दाखवण्याचा
आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते आणि जगासमोर ती आणत देखील. म्हणून दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नसतो. म्हणून जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही ना, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय, आणि तो निर्णय फक्त तुम्ही योग्य ठेवायला हवा. आणि योग्य निर्णय ठेवला की जीवनामध्ये योग्य तुमचे डिसिजन्स होत जातील आणि योग्य मार्गावर तुम्ही चालत जाल. म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणीच चुकलं तर त्याला माफ करायला शिका. म्हणून जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरत असतात आणि जगाला सांगतात की तुम्ही असं चुकीचं करू नका. म्हणून जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ना, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आणि नवीन काहीतरी करण्याची. म्हणून आपण नक्कीच पहिलेपासून सुरुवात करायला शिका आणि शून्यातून निर्माण करणारं हे जग असतं ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो. म्हणून आत्मविश्वास ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचत असते आणि तुम्हाला नक्कीच ती यशाकडे घेऊन जात असते. म्हणून श्रीकृष्णाला गीता कुणालाही सांगता आली असती ना, पण त्याने फक्त अर्जुनाला का सांगितली बरं? कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास हा पूर्णपणे होत असतो. म्हणून जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच असले पाहिजे. आणि विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात आणि सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व आपोआप बदलत असते. म्हणून व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य आपले नक्कीच बदलत असते. म्हणून आपल्या मनामध्ये जी काही शंका चालली आहे त्याचं निराकरण करून तुम्ही फक्त यशाबद्दल विचार केला पाहिजे आणि यशच तुमच्या डोक्यात फिरलं पाहिजे, तरच ते तुम्हाला मिळेल. म्हणून एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवर मात्र केंद्रित करा. म्हणून आयुष्य फार लहान आहे. जे आपल्यासाठी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही माफ करायला शिका. म्हणून आयुष्यात गोष्टी भरपूर काही चुकतील आणि भरपूर काही चांगल्याही गोष्टी होतील. फक्त तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करा आणि वाईट गोष्टी सोडून द्या. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात जेव्हा खरी असणारी लोक गप्प बसत असतात. म्हणून कधी कधी तुमची सटकली पाहिजे, नाहीतर तुमचं अस्तित्व संपून नक्कीच तुम्हाला कोणतरी धडा शिकवून जाणार आहे आणि कोणतरी तुम्हाला धडा शिकवणार एवढे तुम्ही मात्र कमजोर नाही. म्हणून छान हसायचं, छान राहायचं. पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना, त्याचप्रमाणे आपण नक्कीच खुलून राहायचं असतं. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही. आणि जेव्हा त्याला त्याची चूक लक्ष देईल तेव्हा तो माफी मागायला आपल्या जवळ नक्कीच येणार आहे. म्हणून शून्यातून सुरुवात करण्याला हरण्याची भीती अजिबात नसते आणि तो हरूही शकत नाही. म्हणून कठीण रस्ते सुंदर ठिकाणी पोहोचत असतात. म्हणून कठीण रस्त्यानेच तुम्ही गेले पाहिजे आणि तेच रस्ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला तयार असतात. म्हणून काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात आणि ती वाट मोकळी करण्यासाठी आली आहेत हे समजायला सुद्धा आपलं भाग्य लागत असतं. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं झालंय. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला धोका देत येतोय आणि धोका देत आलाय सुद्धा. म्हणून चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. म्हणून आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही आणि तो नक्कीच यशस्वी सुद्धा होत असतो. म्हणून आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते आणि जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नाही. फक्त तुम्ही प्रयत्न हा प्रामाणिकपणे करायला शिकले पाहिजे. तुम्ही किती हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग या जगामध्ये होणार नाही. म्हणून परिस्थिती निर्माण करणे हे आपल्या हातात नसते, तर अनेकदा परिस्थितीच आपल्यात निर्माण करीत असते. आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते तुम्ही अजूनही करू शकता. कारण उशीर असा प्रकार कधीच नसतो. जीवन तुम्हाला स्वतःबद्दल घडवण्यासाठी संधी देते, पण तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर मात्र संधी तुमच्यातून निसटत असते आणि परत ती संधी तुम्हाला कधीच भेटत नसते. म्हणून कोणाच्या चांगलेपणाचा इतका फायदा नका घेऊ की त्याला वाईट बनायला भाग पाडेल. आणि लक्षात ठेवा की वाईट नेहमी तोच बनतो जो पहिले चांगला बनून तुटलेला मात्र नक्कीच असतो. म्हणून शांत डोक्याने नक्कीच जीवनामध्ये विचार केला पाहिजे आणि नक्कीच जीवनामध्ये माणसं जोडून ठेवली पाहिजेत. माणुसकीची श्रीमंत असते. आपल्याला अशी माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. करिअरला कळत न कळत आकार देतात आणि उगीच द्वेष, मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं
हीच खरी श्रीमंती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये लाभलेली आहे आणि ती श्रीमंती आपल्याला लाभणार सुद्धा आहे. म्हणून मला नाव ठेवणारी माणसं खूप आवडतात, कारण ते स्वतःचा कमी आणि आपला जास्त विचार या जगामध्ये करत असतात आणि या जगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, पण ही लोक मात्र नक्कीच पूर्णपणे करतात. म्हणून दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर मग आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात आणि खूप लहान असणार सुद्धा आहात. म्हणून दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते ना, त्याची प्रगती देखील साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती देव करतच असतो. म्हणून लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली फक्त आपल्याला पडण्यासाठी. म्हणून फक्त आपण गर्व आणि अहंकार जगामध्ये कधीच करू नये आणि कधीच आपण त्याविषयी विचार सुद्धा करू नये. म्हणून वर्षातले 2 दिवस तुम्ही काही करू शकत नाही, कालचा दिवस आणि उद्याचा दिवस. म्हणून जीवनात जर तुम्हाला काही करायचे असेल तर आजच करा, कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि तोच दिवस तुम्हाला पुढे जाऊन पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण तोच दिवस तुम्हाला विसरायचा नाहीये आणि त्या दिवसाची सुरुवात तुम्ही आजपासून करायची आहे. म्हणून स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून घेण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा नक्कीच मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि तशी इच्छा निर्माण झाली तर ते व्यक्ती तुमच्या सोबत देखील असतील आणि तुमच्या सोबत येतील सुद्धा. म्हणून जीवनामध्ये संपत्ती कमवायचं आणि तेवढंही महत्त्वाचं आहे, कारण संपत्ती नाही कमवली तर लोक आपली लायकी काढत असतात आणि म्हणून संपत्ती कमवणंही तेवढं महत्त्वाचं आहे. आणि संपत्ती कमवली नाही तर लोक भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलून जातील आणि आपल्याला ते करू सुद्धा देणार नाही. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव असं नक्कीच टाईप करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानच्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.